महाराष्ट्र आमचा, इथलं प्रत्येक शहर ना शहर आमचं. मग इथे भाषा पण आमचीच वापरायची. 1 मे 2026 पासून रिक्षा चालकांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी एक नियम लागू झाला. जर तुम्ही रिक्षा चालत आहात, जर तुम्ही टॅक्सी चालत आहात ना, तर तुम्हाला मराठी भाषा बोलण्यासाठी अनिवार्य आहे आणि तुम्हाला मराठी भाषा बोलावीच लागेल. सरकारने हा निर्णय घेतला. सरकारचं पहिल्यांदा मी कौतुक करतो. आणि हे जे परप्रांतीय भडवे आलेत ना इथं, जे रिक्षा चालवत आहेत, जे टॅक्सी चालवत आहेत, त्यांची मगरुरी बघा किती मोठी आहे. या भडव्यांमध्ये एवढी हिंमत येतेच कुठून? असं ऐकायला भेटलंय 4 मे पासून 15 लाखापेक्षा जास्त हे जे परप्रांतीय भडवे आलेत ना, ते संपावर जाणार आहेत. तुम्ही संपावर जा. अरे मी तर म्हणतो, संपावर जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बॅगा भरा आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलाय तिकडे जा ना. इकडे कशाला संप पुकारताय? काही तर म्हणे भडवे 4 मे पासून संप पुकारणार आहेत आणि 15 लाख भडवे. मग विचार करा, आपले मराठी माणसं आहेत कुठे? हे नाही, हे भडवे हाकलायलाच पाहिजे. या भडव्यांमुळं आपल्या मराठी माणसाच्या पोटावरती पाय दिला जातो. आपला महाराष्ट्र आहे, इथल्या प्रत्येक मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे आणि इथे पहिला अधिकार, पहिला हक्क आपल्या मराठी माणसाचाच असला पाहिजे. म्हणून सरकारचं मी आज कौतुक करतो. सरकारने हा जो काही निर्णय घेतलाय ना, अरे हे भडवे बाहेरून येतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये पोट भरतात आणि यांना आपली जी मातृभाषा आहे मराठी, यांना बोलायला नको वाटतं. ज्या भाषेवरती आपण पोट भरतो ती भाषा या हरामखोरांना बोलायला नको वाटतेय. या भडव्यांसाठी बरं झालं की हा नियम सरकारने लागू केला.